बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील वांद्र्यात ठाकरे गटाचं आंदोलन सध्या सुरू आहे। भारतनगरमधील अनधिकृत बांधकामावर एसआरए कडून सध्या कारवाई केली जाते। एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून मात्र आता विरोध केला जातोय। ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या वांद्र्यातली आहेत। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। गिरीश, अदानी ग्रुप आणि परवा मी अख्खा दिवस एसआरएच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून होतो। मी सांगत होतो हे करू नका, लोकांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। लोकांनी इकडे आज तुम्ही पाहू शकता लोकांचा रोष किती आहे। या संपूर्ण भागात लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्यामुळे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही। ही माझी नैतिक जबाबदारी आहे। आणि मी वारंवार सांगत होतो की अदानी ग्रुप हा केवळ पैशाने विकत घेऊ शकतो, हा लोकांना विकत घेऊ शकत नाही। अदानी ग्रुप पाहिजे तेवढा फोर्स आणेल, त्याने काही फरक पडणार नाही। आणि आज तेच झालंय। आज तुम्ही पाहू शकता हजारो लोक इकडे, मी तर आत्ता आलोय, अजून आम्ही थोडा वेळ इकडे मी थांबलो, तितकी गर्दी वाढत जाईल। आणि मग किती पोलीस आले तरी ते पोलीस कमी पडतील। त्यामुळे असं कृपया करू नका। मी कालपासून कळकळीची विनंती ही सरकारला करतोय। मी अगदी मुख्यमंत्र्यांपासून कालपर्यंत सगळ्या मंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। काही लोकांनी आश्वासनं दिली, करतो बघतो सांगण्यात आलं, तरी देखील होत नाहीये। आज एवढे 150-200 पोलीस घेऊन इकडे येतात। तुम्हाला जर इकडचा विकास करायचा आहे तर लोकांना विचारा तरी त्यांना विकास हवाय की नको। विकास करा, पण लोकांना विश्वासात घेऊन करा, एवढंच माझं म्हणणं आहे। काल परवा 2 दिवस काल अदानी ग्रुपचे सीईओ सुद्धा एसआरएच्या ऑफिसला आले होते। आज ज्या 180 घरांना तोडण्यात येत आहे त्या एकाही घरासोबत अदानी एसआरएचा करार झालेला नाही, त्यांची ॲग्रीमेंट झालेली नाही। मी एवढंच त्यांना सांगत होतो, तुम्हाला इकडे डेव्हलपमेंट करायची आहे, तुम्हाला इकडे एसआरएची स्कीम राबवायची आहे, तुम्हाला तुमचे टॉवर उभे करायचे, जे करायचंय ते करा। कमीत कमी ज्यांची तुम्ही घरं तोडताय एसआरएच्या कायद्यानुसार त्यांच्यासोबत एक करार तर करा। इकडच्या लोकांना घर कुठे किती मिळणार, किती स्क्वेअर फूटची मिळणार, त्यांना मोबदला कधी मिळणार, त्यांची जी नवीन घरं होतील ती इकडेच बांधली जातील की दूर बांधली जातील, त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर तरी द्या। ही कुठली हुकुमशाही? ही इकडे अदानी ग्रुपचा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे। अदानी ग्रुपच्या सगळ्या या आग्रह खातर हे सगळे बहिरे झालेले आहेत। मी एसआरएच्या अधिकाऱ्यांना गेले 2 दिवस ओरडून सांगतोय की तुम्ही मानवतेला धरून हे काम करत नाही आहात। उद्या जर तुमच्या घरावर अशी धडक कारवाई करण्यात आली, तुमची उद्या घरं तोडून दिली आणि मग सांगितलं पहिले घर तोडेंगे फिर देखेंगे किधर घर देना है, तर तुम्हाला चालेल का? कोणाला चालेल? मान्य आहे का? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला घरं तोडायची आहे, तिकडे डेव्हलपमेंट करायची आहे, कमीत कमी ज्यांची घरं तोडतायत त्यांच्यासोबत करार करा। त्याला तुम्ही सांगा की तुम्ही त्यांना कुठे देणार। कारवाई इकडे थांबवण्याकरताच आम्ही आलेलो आहोत। त्या सगळ्यांना आम्ही हे करू आणि सुप्रीम कोर्टाचा स्टे सुद्धा मिळालेला आहे। यातला एसआरएच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणार आहे। तुम्ही पाहू शकता की ते अग्रेसिव्ह लोक इकडे झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही हे पाहू शकता, याचं रूपांतर असंच होत जाईल। आता तर हे लोकांनी पहिल्या गोष्टीला हात लावलाय, मागे जेसीबी उभा केलाय।